नमस्कार सर, नाव सांगा आपलं. माझं नाव गोविंद राठोड. अच्छा, काय काम करता आपण? मी एक कृषी व्यावसायिक आहे. अच्छा, कृषी सेवा केंद्र आहे. कृषी सेवा केंद्र चालू आहे. कृषी सेवा केंद्र चालवतं तर मग एक शेतकऱ्यांचं काय मत वाटतं? शेतकऱ्यांशी जेव्हा दररोज कॉन्टॅक्ट येतो तुमचं, त्यांचं मत काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यासोबत माझा म्हणजे नेहमीच कॉन्टॅक्ट असतो. असं सरकारबद्दल शेतकरी खुश आहे, शेतकरी वर्ग खुश आहे. फक्त त्याची एक मनात कुठेतरी खंत आहे भावाविषयी. तर भाव हा एक सरकारचा काही उद्देश नाही आहे ना, कारण की सरकार भाव ठरवू शकत नाही. भाव शेवटी व्यापारीवर अवलंबून असतो. तो व्यापार एक वेगळा भाग झालेला आहे. सरकार हाला की तो आयात वगैरे करून घेते, तर तो त्याला पूर्ण जनतेला पण चालवावं लागतं ना. हालाकी सरकारवर शेतकरी खुश आहे, योजना पण चांगल्या आहेत. लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यामुळे तर लय लोक खुश आहेत बीजेपी सरकारवर. त्याच्यानंतर मोदी साहेबांचा आपला PM किसान योजना ते पण आता वाढवून देणार आहे. त्याच्यानंतर कालच्या म्हणजे जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू. तर अपेक्षा आहे बाबा की आता देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस सत्तेवर बसल की त्या शेतकऱ्याला एकदा खुश करून टाकावं, शेतकरी वर्ग खुश होऊन जाईल. तुमचं जर कौल झालं तर तुमचं मत कुणाला जाईल? मी तर बीजेपीला करणार आहे. बीजेपी. आणि स्थानिक उमेदवार जे उभे आहेत डहाके, त्यांच्याविषयी काय मत आहे तुमचं? बीजेपी कडून जे अधिकृत उमेदवार आहेत कारण त्यालाच मतदान करणार ना. उमेदवाराचं काही विशेष नाही. डहाकेला साहेबाला पण करणार, बीजेपीला करणार.